हॅलो, कसे आहात? आज संकष्टी चतुर्थी आहे, तर पूजेसाठी मी फुलं घ्यायला गेली होती आणि आज मला बाप्पाच्या आवडीची फुलं मिळाली. नंतर मी देवपूजा करून घेतली. आज संकष्टीनिमित्त मला आंब्याचे मोदक बनवायचे होते. मँगो सीझन चालू आहे आणि याआधी मी कधी मँगो मोदक ट्राय केले नव्हते. सो आज मी फर्स्ट टाईम मँगो मोदक बनवणार आहे. तर एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप आणि ओला नारळाचा कीस 2 ते 3 मिनिट परतवून घेतला. नंतर त्यात घालायचं गूळ, आंब्याचा गर आणि इलायची पावडर. सगळं मिक्स करून घ्यायचं. गूळ मेल्ट झाल्यानंतर 5 ते 10 मिनिट स्लो गॅसवर परतवून घ्यायचं. सो असं आपलं सारण रेडी झालं आहे. आता लगेच उकड काढायला घेऊ. पाणी गरम करायला मी एका साईडला ठेवलं होतं. त्यात थोडं तूप आणि आंब्याचा गर टाकून चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे आंब्याच्या गुठळ्या असतील त्या मोडतील. मग त्यात थोडं मीठ आणि तांदळाची पिठी टाकून लगेच मिक्स करून घेऊ. 15 ते 20 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे. नंतर गार झाल्यानंतर हाताला तूप लावून चांगलं मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता उकड पण तयार आहे आणि सारण पण गार झालं आहे. सो आता मोदक भरायला घेऊ आपण. मोदक भरण्यासाठी मी इथे मोदक साचा यूज करत आहे. सो साच्याला मी आधी तूप लावून घेतलं. त्याच्यानंतर त्यात पीठ आणि थोडं सारण टाकून सगळे मोदक असे भरून घेतले. आता सगळे मोदक तयार झाले आहेत. दुसऱ्या भांड्यात मी पाणी गरम करत ठेवलं आहे. माझ्याकडे मोदक बनवण्याचं भांडं नाही आहे, सो मी अशी चाळणी यूज करते. मी चाळणीला तेल लावून त्यावर मोदक ठेवलेत. 15 ते 20 मिनटं चांगले वाफवून घेतले. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असे मोदक रेडी झाले होते. तुम्ही पण हे आंब्याचे मोदक नक्की ट्राय करा. त्यानंतर मी बाप्पांना आधी नैवेद्य दाखवला.